नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्रावण पवार सर आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मनापासून स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला एका नवीन टॉपिकला सुरुवात करायची, ज्याचं नाव आहे ट्रिग्नोमेट्रिक रेशो ऑफ कंपाऊंड अँगल्स. मग सगळ्यात पहिला प्रश्न आपल्या मनात, सर एक तर आम्हाला माहिती झालंय ट्रिग्नोमेट्रिक रेशो किती असतात? 6 असतात. एका अँगलसाठी 6 प्रकारचे ट्रिग्नोमेट्रिक रेशो असतात, बरोबर? साइन, कॉस, टॅन, कोसेक, सेक, कॉट असे 6 प्रकारचे ट्रिग्नोमेट्रिक रेशो असतात एका अँगलसाठी. मग हा कंपाऊंड अँगल काय प्रकार आहे? त्याच्या नावातच आहे मित्रांनो, कंपाऊंड. कंपाऊंड याचा अर्थ काय होत असतो माहिती का? 2 किंवा 3 अँगल जे आहेत त्यांची ऍडिशन सबट्रॅक्शन एकत्र. मग बघा, मी ती इंग्लिश मध्ये डेफिनेशन लिहिली, आधी ती आपण वाचूया. सो अँगल ऑब्टेन फ्रॉम सम म्हणजे ऍडिशन, ऑर डिफरन्स म्हणजे सबट्रॅक्शन, सम ऑर डिफरन्स ऑफ 2 किंवा 2 पेक्षा जास्त, 2 ऑर मोर अँगल्स, 2 किंवा 2 पेक्षा जास्त अँगल यांना आपण कंपाऊंड अँगल म्हणतो. फॉर एक्झाम्पल बघा, आता सपोज जर माझ्याकडे 120 डिग्री हा एक अँगल आहे माझ्याकडे 120, तर या 120 ला आपण किती पद्धतीने लिहू शकतो बघा, लक्षात घ्या. एक आहे 100 प्लस 20, बघा 120, त्यानंतर 90 प्लस 30 120, 60 प्लस 60 120. तर 3 पद्धतीने लिहू शकतो का? यस. हे बघा, 100 अधिक 10 अधिक 10, तो 1 2 3 3 अँगलच्या पद्धतीने लिहिले मी, बरोबर? तो 3 अँगलची बेरीज हा कंपाऊंड, 2 अँगलची बेरीज कंपाऊंड. तर थोडक्यात काय की 2 किंवा 2 पेक्षा जास्त अँगलच्या ऍडिशन मध्ये किंवा सबट्रॅक्शनच्या फॉर्म मध्ये 120 ला आपण असंही लिहू शकतो. 150 मायनस 30, बघा 150 मायनस 30 किती होता? 120. मास्टर भरपूर वे आहेत सर, अगदी बरोबर असतं, भरपूर पद्धतीने आपल्याला लिहिता येईल. पण जो अँगल दिलेला असेल ना, तर त्याला तुम्ही जनरली स्प्लिट कसं करायचं? आपल्या स्टँडर्ड टेबल नुसार, स्टँडर्ड टेबल मध्ये असणाऱ्या व्हॅल्यू नुसार. म्हणजे बघा 0 30 45 60 90 याच्या स्टँडर्ड व्हॅल्यूज आहेत ना, तर यांच्यात कन्वर्ट करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. मग सगळ्यात पहिला प्रश्न आपल्या मनात जो होता की व्हॉट इज कंपाऊंड अँगल, या प्रश्नाचं उत्तर भेटलं तुम्हाला. सो कंपाऊंड अँगल मीन्स व्हॉट? द अँगल विच इज ऑब्टेन फ्रॉम सम ऑर डिफरन्स ऑफ 2 or more अँगल्स, याला आपण काय म्हणतो? कंपाऊंड अँगल. आणि हे कंपाऊंड अँगल फॉर्म्युले जे मी आज तुम्हाला शिकवणार आहे, यांना ऍडिशन अँड सबट्रॅक्शन फॉर्म्युले असं सुद्धा म्हणतात. ऍडिशन अँड सबट्रॅक्शन फॉर्म्युले, कारण इथं एक अँगल आपण ऍडिशन किंवा सबट्रॅक्शनच्या फॉर्म मध्ये लिहिणार आहोत, म्हणून त्यांना ऍडिशन सबट्रॅक्शन फॉर्म्युले म्हणतात. मग आता सगळ्यात पहिला फॉर्म्युला मी इथं लिहितो, बघा कशा पद्धतीने. सपोज माझ्याकडे अशा पद्धतीचा एक फॉर्म्युला आहे बघा, साइन ए प्लस बी, बघ याला कंपाऊंड अँगल म्हणतात. हा ए हा एक अँगल आहे, ए हा एक अँगल आहे, आणि बी हा दुसरा अँगल आहे. सो ए आणि बी या दोघांना मी इथं ऍडिशनच्या फॉर्म मध्ये लिहिलेला आहे, दोघांना ऍडिशनच्या फॉर्म मध्ये आपण इथं लिहिलेला आहे. सो इट इज अ कंपाऊंड. हा कोणता फॉर्म्युला आहे? कंपाऊंड अँगलचा फॉर्म्युला. ठीक आहे. मग आता बघा, याचा रिझल्ट जो असतो याचं डेरिव्हेशन पण आहे, बट आपल्याला त्याची रिक्वायरमेंट नाही. एक्झाम मध्ये काही तुम्हाला डेरिव्हेशन सॉल्व्ह करा वगैरे असा काही प्रश्न नसतो, हे फॉर्म्युले गरजेचे असतात. मग आता हा जो पहिला फॉर्म्युला आहे साइन ए प्लस बी, तर याचा जो काही रिझल्ट असतो, याचं जे काही उत्तर असतं ते असं असतं, हे बघा, साइन ए कॉस बी, साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी. बघा, जर साइन ऑफ ए प्लस बी हा कंपाऊंड अँगल आहे, तर याचा जो रिझल्ट असतो साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी, असं त्याला लिहिता येतं. मग आता याचा यूज कसा करतात, याचा यूज कुठे होतो, तर तुम्हाला मी दाखवतो. इथं पेस्ट करतो. ठीक आहे, हा फॉर्म्युला राहू देतो मी तुमच्या समोर. आता याचा यूज कसा केला जातो? सपोज मी तुम्हाला प्रश्न विचारतोय आता मित्रांनो, पहिला प्रश्न तुम्हाला, अरे साइन, हा जो साइन आहे 120 डिग्री, साइन 120 डिग्रीचा आन्सर मला काढून दाखवा. मग तू म्हणणार, सर आपल्याकडे साइन 0, साइन 30, 45, 60 डिग्री, 90 डिग्री एवढे फॉर्म्युले आपल्याकडे आहेत, साइन 120 आपल्याकडे नाहीये, तर मला याचं उत्तर काढायचंय. मग मी कसं लिहिणार? बघा लक्ष द्या, हा जो साइन 120 आहे ना, हे बघा लक्ष द्या, हा जो साइन 120 डिग्री आहे, मी याला असं लिहू शकतो का रे राजांनो? साइन 90 अधिक 30, सांगा बरं, 90 डिग्री प्लस 30 डिग्री, 90 अधिक 30 किती होतात? 120.
मग तुमच्यापैकी काही असे म्हणतील अहो सर 150 मधून 30 मायनस केले तरी 120 होतात. पण मी तुम्हाला काय म्हटलं की जे आपल्याकडे स्टँडर्ड आहेत 0, 30, 60, 45, 90 त्यांच्यामध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न करा. मग मी काय केलं 120 ला 90 अधिक 30 असं लिहून घेतलं. मग आता याच्यानुसार हा जो पहिला आहे ना 90 याला तुम्ही ए समजा आणि हा दुसरा बी जो आहे ना 30 आहे ना याला तुम्ही बी समजा. याला ए म्हणा याला बी म्हणा. आता फॉर्म्युला कसा आहे बघा, फॉर्म्युला कसा आहे साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी असा आहे आपल्याकडे फॉर्म्युला. चला पुट करा. साइन व्हॉट इज ए, ए कुणाला म्हटले 90 90 कॉस बी, बी कुणाला म्हटले 30 डिग्री, कॉस ए, ए काय आहे 90, साइन बी, बी कोण आहे 30 डिग्री. चला आता 1 बाय 1 यांचा आन्सर सांगा. व्हॉट इज साइन 90 डिग्री. मी तुम्हाला आधीच म्हटलंय टेबल पाठ करा, टेबल पाठ करा. नोटबुक ओपन आहे तुमच्या समोर त्याच्यात चेक करा. साइन 90 डिग्रीचं उत्तर किती असतं 1. साइन 90 डिग्रीचं आन्सर किती असतं मित्रांनो 1. तर हा आला आपला 1. नंतर कॉस 30 डिग्री बघा बरं का टेबलमध्ये. कॉस 30 डिग्रीचं उत्तर असतं √3 डिवायडेड बाय 2. हा झाला कॉस 30 डिग्री प्लस कॉस जो 90 डिग्री आहे कॉस 90 डिग्री याचं उत्तर असतं 0 आणि साइन 30 डिग्रीचं उत्तर असतं 1/2. आता बघा 0 ने जर का तुम्ही कशालाही मल्टिप्लाय केलं तर आन्सर डायरेक्टली काय येणार तुमचं 0च येणार आहे. मग फायनल आन्सर किती आला इथं √3 डिवायडेड बाय 2. ही व्हॅल्यू कोणाची आली साइन 120 डिग्री. बघा साइन 120 डिग्रीची व्हॅल्यू किती आली या ठिकाणी √3/2. तर अशा पद्धतीने ह्या फॉर्म्युलाचा वापर केला जात असतो. काय केलं मी इथं साइन 120 चा आन्सर तुम्हाला काढून दाखवलं. आता पुढच्या पेजवरती हा बघा पुन्हा याचा वापर करून आणखी एक व्हॅल्यू घेतो. सपोज एक्झाम्पल नंबर 2. आता माझा प्रश्न असा आहे की साइन 150 काढून दाखवा बरं का. साइन 150. मग साइन 150 जो आहे याला बघा मी कसं लिहू शकतो. साइन 150 आपले जे स्टँडर्ड फॉर्म्युले आहेत त्याच्यानुसार साइन 150 ला मी बघा असं लिहितो साइन 90 डिग्री प्लस 60 डिग्री. बघा लिहिता येईल का 90 अधिक 60 किती होतं बरं का 90 प्लस 60 90 प्लस 60 150. मग आपण काय करू शकतो याला म्हणा ए आणि याला म्हणा बी. मग फॉर्म्युला तुमच्या डोळ्याच्या समोर आहे. मग बघा फॉर्म्युला कसा असतो साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी. बरोबर. चला पुट करा व्हॅल्यू. व्हॉट इज साइन ए रे मित्रांनो साइन ए साइन 90 डिग्री कॉस बी 60 डिग्री प्लस कॉस ए 90 डिग्री प्लस साइन बी साइन 60 डिग्री. चला लिहा आता उत्तर. स्टँडर्ड जो टेबल आहे त्याच्यानुसार साइन 90 डिग्रीचं उत्तर किती असतं 1. कॉस 60 डिग्रीचं उत्तर असतं 1/2. टेबल चेक करा टेबल. प्लस कॉस 90 डिग्री किती असतो 0 आणि साइन 60 किती असतो √3/2. पण जेव्हा 0 ने आपण मल्टिप्लाय करतो याचं उत्तर काय ना 0च. मग फायनल आन्सर किती आलं 1/2. कोणाची व्हॅल्यू आली ही साइन 150 डिग्रीची व्हॅल्यू आली 1/5 युजिंग सबमाउंट अँगल फॉर्म्युला. साइन ए प्लस बी चा फॉर्म्युला. आणखी एक एक्झाम्पल घेऊ बरं आपण. हे बघा नंबर 3. सपोज मला पाहिजे साइन 135 डिग्री. साइन 135 डिग्री. आता साइन 135 डिग्रीचं उत्तर आपण कसं लिहू शकतो बघा साइन 135 डिग्री इट इज इक्वल टू साइन 90 अधिक 45. 90 डिग्री अधिक 45 डिग्री. 90 प्लस 45 किती होतो 135. पुन्हा तुम्ही या 90 ला तुम्ही ए म्हणा आणि या 45 ला तुम्ही बी म्हणा. बरोबर. फॉर्म्युला डोळ्यासमोर आहे. मग फॉर्म्युला लिहून घ्या आधी. साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी. बरोबर. पुट करा व्हॅल्यू. साइनचा साइन व्हॉट इज ए 90 डिग्री कॉसचा कॉस व्हॉट इज बी 45 डिग्री प्लस कॉस ए 90 डिग्री
प्लस साइन बी 45 डिग्री. सांगा मित्रांनो साइन 90चं उत्तर किती असतं 1. आपण भरपूर एक्झाम्पल घेणार आहोत, ऑटोमॅटिक व्हॅल्यूज तुमच्या पाठ होतील, पण सुरुवातीला टेबलचा वापर करा. कॉस 45चं उत्तर असतं 1/√2 प्लस साइन 90 डिग्रीचं उत्तर किती असतं 0 आणि साइन 45चं उत्तर असतं 1/√2. 0 × 1/√2 याचं उत्तर डायरेक्टली येणार 0. मग फायनल आन्सर इथे किती आला बरं 1/√2. 1/√2 ही व्हॅल्यू आली आपली साइन 135 डिग्रीची. साइन 135 डिग्री याची व्हॅल्यू किती आली बरं 1/√2. 1/√2 साइन 135 डिग्रीची ही व्हॅल्यू इथं आली. आय होप गोष्टी क्लिअर झाल्या असतील तुम्हाला. हा झाला आपला पहिला फॉर्म्युला साइन ए प्लस बी चा फॉर्म्युला. मग काही विद्यार्थी म्हणतील सर तुम्ही ऍडिशन सबट्रॅक्शनच्या फॉर्म मध्ये बोललेले आहेत, आणखी एखादा वेगळा फॉर्म्युला आहे का? येस, दोन अँगलची इथे ऍडिशन जशी घेतली मी, दोन अँगलच्या सबट्रॅक्शन फॉर्म मध्ये पण लिहू शकतो. हा बघा साइन ए मायनस बी, साइन ए मायनस बी या पद्धतीने. मग याचा रिझल्ट बघा साइन ए मायनस बी, साइन ए कॉस बी मायनस कॉस ए साइन बी, कॉस ए साइन बी. हा झाला आपला दुसरा कंपाऊंड अँगलचा फॉर्म्युला. बघा जर प्लस असेल तर प्लस, मायनस असेल तर मायनस, एवढाच फरक आहे. साइन कॉस ॲज इट इज, कॉस साइन ॲज इट इज. जर प्लस असेल तर प्लस, मायनस असेल तर मायनस, एवढाच फरक आहे. येते लक्षात मी काय बोलतो तुमच्या बरोबर. मग आता चला याच्याही पद्धतीवरती, याच्याही बेसवरती आपण काही एक्झाम्पल घेऊ. आता बघा मी याला इथं पेस्ट करतो आधी. हा दुसरा महत्वाचा फॉर्म्युला आहे आपला. आता बघा मित्रांनो आपल्याकडे साइन 60 डिग्रीचा आन्सर आहे का नाही रे आपल्याकडे? तर याचं उत्तर आहे यस, साइन 60 डिग्री आहे. तर तोही काढून दाखवेल बरं का मी तुम्हाला. पण त्याच्या अगोदर बघा एक सगळ्यात बेसिक साइन 15 डिग्री 15 डिग्री याचं उत्तर काढूया. साइन 15 डिग्री ओके 15 डिग्री. मग साइन 15 डिग्रीला कसं लिहू शकतो आपण? हे बघा साइन 15 डिग्री इट इज इक्वल टू साइन 45 जो आहे आपला स्टँडर्ड 45, यातनं जर का तुम्ही 45 मधून जर का तुम्ही 30 मायनस केलं, 30 45 मधून जर का आपण 30 मायनस केलं तर आपलं आन्सर काय येणार इथं 15. मग तुम्ही काय करा, याला ए समजा आणि याला समजा बी, ए बी बरोबर, ए बी. फॉर्म्युला डोळे समोर आहे. मग बघा साइन ए कॉस बी मायनस कॉस ए साइन बी, साइन ए कॉस बी मायनस कॉस ए साइन बी ॲज इट इज फॉर्म्युला आहे. पुट करा, फक्त व्हॅल्यू पुट करा. साइन 45 डिग्री कॉस 30 डिग्री मायनस कॉस 45 डिग्री आणि इथं साइन बी म्हणजे काय 30 डिग्री. ओके, आणि चला उत्तर लिहा आता. साइन 45 आणि कॉस 45 याचं उत्तर असतं 1/√2. टेबलमध्ये चेक करा, टेबलच्या बाहेरच्या कोणत्याच व्हॅल्यू घेत नाही मी सुरुवातीला. कॉस 30चं उत्तर असतं √3 डिवायडेड बाय 2 मायनस 1/√2 आणि साइन 30 असतो 1/2. मग बघा मित्रांनो वरती जर का बेरीज, वरती जर मल्टिप्लिकेशन केलं तर हे असं दिसेल √3 डिवायडेड बाय 2 × √2 मायनस 1 × 1 1 2 × √2. याला एकत्रपणे असं लिहायचं √3 मायनस 1, दोघांचा डिनॉमिनेटर सेम आहे ना, हा √3 मायनस 1 दोघांचा डिनॉमिनेटर सेम आहे, सो हा 2√2. तर हे उत्तर आलं मित्रांनो आपलं साइन 15 डिग्रीचं. बरोबर, साइन 15 डिग्रीचा आन्सर आलं. आणखी जातो पुढे, तुम्हाला फक्त फॉर्म्युला कसा वापरायचा हे शिकवतोय मी इथं बरं का. फॉर्म्युला वापरायचा कसा याबद्दलचं डिस्कशन आपण या ठिकाणी करतोय. मग आता बघा मी तुम्हाला काय म्हटलं मागे, साइन 60 डिग्रीचं उत्तर किती असतं टेबलमध्ये चेक करा बरं का. साइन 60 डिग्रीचं उत्तर किती असतं आपल्या टेबलमध्ये चेक करा. हे बघा तो आपला टेबल आहे, त्या साइन 60 डिग्रीचं उत्तर तुम्हाला बघायला मिळेल √3/2. आता मी हेच काढून दाखवतो तुम्हाला बाय युजिंग कंपाऊंड अँगल कसं ते बघा. चलो नंबर 2 एक्झाम्पल घेतो मी. सपोज साइन 60 डिग्रीची व्हॅल्यू किती येईल. आता टेबल नुसार तर आपल्याला डायरेक्टली माहिती, पण कंपाऊंड अँगलचा वापर करून
आता साइन 60 डिग्रीला मी कसं लिहू शकतो बघा, साइन 60 डिग्रीला मी कंपाऊंड अँगलच्या भाषेत असं लिहू शकतो बघा, साइन 90 डिग्री मायनस 30 डिग्री. बघा 90 मधून 30 गेलेत, 90 मधून 30 गेलेत, किती येतं उत्तर 60. 90 मधून 30 गेले, आन्सर किती येते 60 असं लिहू शकतो. मग तुम्ही काय करा, याला समजा ए आणि याला समजा बी. आता फॉर्म्युला समोर आहे डोळ्यासमोर, चला वापरा. साइन ए कॉस बी मायनस कॉस ए साइन बी, बरोबर. आणि चला आता व्हॅल्यू फक्त पुट करा. व्हॉट इज साइन ए, ए किती आहे 90 डिग्री, कॉस बी, बी किती आहे 30 डिग्री, मायनस कॉस ए किती आहे 90 डिग्री, साइन बी किती आहे 30 डिग्री. आणि व्हॅल्यू पुट करा. व्हॉट इज साइन 90 डिग्री 1, कॉस 30 डिग्री किती असतो √3 डिवायडेड बाय 2, मायनस कॉस 90 किती असतो 0 आणि साइन 1/2. आणि याचा आन्सर नेहमी किती असतं 0. मग फायनल आन्सर किती आला बघा, √3 डिवायडेड बाय 2, √3 डिवायडेड बाय 2. हे आन्सर आला आपलं साइन 60 डिग्री. ओके, तर अशा पद्धतीने आपण काय करू शकतो कंपाऊंड अँगल. तर या ठिकाणी फक्त आपण बघा, मी जास्त तुम्हाला लोड देणार नाही. या ठिकाणी आपण फक्त 2 अँगल फॉर्म्युले बघितलेत, साइन ए प्लस बी, साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी, साइन ए मायनस बी, साइन ए कॉस बी मायनस कॉस ए साइन बी. हे 2 फॉर्म्युले तुम्ही काय करा, व्यवस्थितपणे नोटबुक मध्ये लिहून घ्या. सगळ्यात अगोदर आपण हे 2 रिझल्ट बघितलेत, याच्यानंतर कॉसचे पण फॉर्म्युले आहेत, कॉस ए प्लस बी, कॉस ए मायनस बी, टॅनचे पण फॉर्म्युले, टॅन ए प्लस बी, टॅन ए मायनस बी. पण आपण ते सेपरेट व्हिडिओमध्ये डिस्कस करू, म्हणजे जास्त लोड तुम्हाला येणार नाही. व्हिडिओ पॉज करून हे तुम्ही लिहून घ्या. त्याच्यानंतर ऍडिशन वरती आपण हे 3 छोटे छोटे एक्झाम्पल समजून घेण्यासाठी साइन 120, साइन 150, साइन 135 हे बघितले. नंतर 15 डिग्री, हा 16 डिग्री, हे आपण काही एक्झाम्पल इथं बघितले. ठीक आहे, हे व्यवस्थित नोट डाऊन करा आणि रिमेनिंग पार्ट आपण पुढच्या लेक्चरमध्ये कंटिन्यू करू. तिथं कॉस ए प्लस बी आणि कॉस ए मायनस बी चे फॉर्म्युले बघू. त्याच्यानंतर टॅन ए प्लस बी आणि टॅन ए मायनस बी चे फॉर्म्युले आपण बघू. ओके, काही डाऊट असेल तर तुम्ही मला नक्की विचारू शकतात. पण तुम्हाला सगळ्या विद्यार्थ्यांना माझी कळकळीची विनंती आहे, जो टेबल मागे मी बनवलेला आहे, साइन 0, 30, 45, 60, 90, कॉस 0, 30, 45, 60, 90, टॅन कॉस, तो पूर्ण टेबल आहे ना, ते नोटबुकचं पेज समोर ठेवा आणि त्यानंतरच हे एक्झाम्पल तुम्हाला समजतील. ओके, थांबूया, रिमेनिंग पार्ट नेक्स्ट लेक्चरमध्ये कव्हर करू. थँक्यू सो मच.